खरं बोलण्याविषयी आणि खोटं बोलण्याविषयी एका सुभाषितकारांनी फार गोड विचार मांडलाय. तो असा, की "सद्भिस्तु लीलया प्रोक्तम शिलालिखितम् अक्षरम्, असद्भी शपथेनापि जले लिखितम् अक्षरम्." सुभाषितकार म्हणतात, की खोटं बोलणं आणि खरं बोलणं कसं आहे? खरं बोलण्याच्या बाबतीत ते म्हणतात, ते कसं असतं? तर शिलालिखितम् अक्षरम्. एखादा व्यक्ती लीलया जरी सहज एखादी गोष्ट खरं बोलला, तरी त्या खरं बोलणाऱ्याला, त्या सत्याला चिरकाल अस्तित्व असतं. जसं एखाद्या शिलालिखित म्हणजे एखाद्या दगडावर कोरलेल्या अक्षराला चिरकाल अस्तित्व असतं. त्याच्या उलट मात्र एखादा माणूस शपथा घेऊन, आणाबाका घेऊन जरी कितीही सांगत असला, पण ते जर खोटं असेल, तरी त्याला पाण्यावर लिहिलेल्या अक्षराप्रमाणे अस्तित्व असतं. म्हणजे पाण्यावर लिहिलेल्या अक्षरांना 1 सेकंदाच्या वर सुद्धा अस्तित्व नसतं. याच्या उलट मात्र खरं बोलणाऱ्याला दगडावर लिहिलेल्या अक्षरापर्यंत चिरकाल अस्तित्व असतं. म्हणून खरं बोलावं असं आपल्या शास्त्रांनी वारंवार सांगितलंय.